नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर पाहूया, कालपासून नवीन मालिका सुरुवात केलेली आहे. आज आपण दुसरा भाग सुरुवात करूया. कथेचं नाव आहे 3 दिवस 2 रात्री हनीमूनमध्ये. खरे तर अमोलला आपला सासरा असा अचानक न सांगता आला म्हणून खूप राग आलेला होता. त्यातलं त्यात त्यांना स्वतःला कळायला पाहिजे होतं की ही वेळ काय आहे, कशाची आहे, कोणती आहे आणि असं अचानक कुणाच्या घरी जाणार सोपतं का? त्यांची मुलगी वयाच्या 24 वर्षापर्यंत त्याच्या घरीच होती. तोपर्यंत केलं तर प्रेम कमी होतं का? आता माझी वेळ आली आहे प्रेम करायची. मला करू द्यायला हवं. मध्ये मध्ये कशाला यायला पाहिजे? आधीच घरामध्ये काही कमी होते का? पाहुणे मंडळी ही कोणती पण आता कुठे मी तिला थोडा वेळ देण्याचा प्रयत्न करू लागलो होतो. आलेही त्याला राग आला. पण काय करणार? पहिल्यांदाच आपल्या घरी आलेल्या सासऱ्यांचा पाहुणाचार करणे त्यालासुद्धा आवडत नसली तरी करणे भाग होते. नमस्कार जावई बापू, अमोलचे सासरे अमोलला म्हणाले. अगदी नाराज चेहऱ्याने ते सुद्धा. नमस्कार म्हणायला पण मनातल्या मनात कशाला मी नमस्कार म्हणू? तर तुम्हाला शिव्या द्यायचं वाटत आहे. पती पत्नी आता कुठे एकत्र असणार होते. निवांत वेळ त्यांना मिळाला होता. आलेच मध्येच. आता आल्या आल्या म्हणू नका, लेकीला घेऊन जातो. अमोलने तरी एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. त्यांनी पण अमोलकडे बघितले. दोघांनी एकामेकाकडे बघून स्मित हास्य केले. अगं गायत्री, बाबासाठी पाणी चहा काही आणते की नाही, की अशीच उभी राहणार आहे? बाबासमोर सासूबाई पटकन गायत्रीला म्हणाली आणि लगेच गायत्री चालली पाणी आणायला. तेवढ्यात बाबांचा ती आडवत म्हणाले, नाही, मी तुमच्या घरात जोपर्यंत नात किंवा नातू होत नाही तोपर्यंत पाणीसुद्धा पिणार नाही. हे ऐकताच अमोलला जखमेवर मीठ सोडल्यासारखे झाले आणि तो मनातल्या मनात म्हणू लागला, नात आणि नातू होणार कसे? अजून लग्नाला 6 दिवस होत नाही. तेवढ्यात तर तुम्ही आले सुद्धा तिला घेण्यासाठी. आणि मग दिवस कसे काय करणार तिला? आणि कसं होणार नात आणि नातू? विचार करायची गोष्ट आहे. ह्याने तरी विचार करायला हवा. आधीच आपल्या मुलीला काही शिकवले नाही. त्यातलं त्यात तेवढ्यात अमोल भानावर आला आणि आपल्याला सासऱ्याने काहीतरी विचारले आहे म्हणून हळूच म्हणाला, काय? मी थोडा विचारात लग्न झालं होतं. आज सोमवार आहे. आज मी गायत्रीला घेऊन जातो. मंगळवारी रात्री तुम्ही या घ्यायला, कारण आमच्याकडे बुधवारी मुलीला सासरी पाठवत नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही मंगळवारी तिला पाठवले तर बुधवारच्या दिवशी तिला आमच्या घरी ठेवावे लागेल आणि मग गुरुवारी तुम्ही या घ्यायला. असे काहीतरी करावे लागेल. सांगा आता तुम्ही काय ठरवले आहे? आज घेऊन जाऊ की उद्या? तुम्ही म्हणाला तसे होणार जावे बापू, सासरेबुवा अगदी नम्रपणे बोलले. मी म्हणणार तसे होणार असेल तर तुम्ही नेता कशाला दिला? तुम्हाला जेव्हा आठवण येईल तेव्हा तुम्ही येत जा, तिला भेटून घ्या. कशाला तिला माहेरी नेता? उगाचच तुम्हालाही त्रास आणि मलाही त्रास.
अमोल गायत्रीकडे पाहत म्हणाला. ते ऐकल्यानंतर सासरेबुवा आणि अमोलची आई मोठ्या मोठ्याने हसायला लागले. पण गायत्रीला मात्र फार राग आला होता. गायत्री मध्येच रागवत त्याला म्हणाली, तुम्हाला काय होते? तुम्ही जा ना, तुमच्या आई-वडिलांना सोडून एक रात्र बाहेर असे आणि कायमचे जात असाल मग समजेल तुम्हाला काय हाल होते ते. दुसऱ्यांच्या घरी जाऊन बघा. माझे बाबा एटीनही मला भेटायला, पण माझ्या मैत्रिणी, माझ्या आई, माझी मावशी, माझी काकू जेवढे सगळे थोडीच येऊ शकणार आहे. आणि एवढ्याचा पाहुणाचार तुम्हाला तरी जमेल का? अगं, तो कुठे खरंच म्हणत आहे. तो तुझी चेष्टा करत आहे. तू पण ना उगाचच रागवते. आम्ही कोण तुला नाही म्हणणारे. तुला पाहिजे तेवढे दिवस तू माहेरी जा आणि राहा. बुधवारी मंगळवारी कशाला? इथे हवे तर 8 दिवस राहून जा. असंही आत याने सुट्ट्या कमी काढलेल्या आहे. याला जायची आहे नोकरीच्या ठिकाणी. हा एकदा गेला की 8-15 दिवस येत नाही. मग केव्हा तर तुला तुझ्या माहेरी जायला भेटणार आहे. तो तिकडे नोकरीच्या गावी गेला की तू माहेरी जात जा. अमोलची आई तिला समजवत म्हणाल्या. ते ऐकल्यानंतर गायत्रीला आनंद झाला. परंतु इकडे अमोलची वाट लागली होती. तो आईकडे रागाने बघत म्हणाला, मी बाहेरून मागवतो ह्यांच्यासाठी चहा. आपल्या घरच्यात चालत नाही ना? नको नको, चहा नको. गायत्री आवर, लवकर चल, लवकर तयार हो. आता थोड्या वेळाने, अर्ध्या तासाने बस येईल. त्या बसने निघून जाऊ आपण आपल्या घरी. बाबा गायत्रीकडे बघत म्हणाले. गायत्री हो म्हणाली. पण त्याच्यासाठी अमोल मुद्दामून आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसून राहिला. गायत्रीने बाहेर सुकट टाकलेले आपली कपडे आणले आणि त्याच्या घड्या घालत ती बेडरूममध्ये घुसली. अमोलला तिचे बसलेले बघितलेले आणि ती म्हणाली, हे काय? बाबाजवळ बसायचं सोडून तुम्ही इथे कशाला आले आहे? आता मी कपडे कसे बदलणार? समोरच्या खोलीत आई आणि बाबा बसले आहे. स्वयंपाकात खोलीमध्ये सर्व पसारा अजून तसाच पडलेला आहे. मी कपडे इथेच बदलणार होती. जा तुम्ही बाहेर. गायत्री, ही खोली माझी आहे. हे घर माझं आहे. मला पाहिजे तिथे मी बसेल. तू तुझ्या आई बाबांच्या घरी जात आहे. तिथे तुझ्या रुबाब करायचा. इथे नाही चालणार. मी इथेच बसणार. तुला जे करायचे ते कर. तो सरळ शब्दात म्हणाला. मला वारावर सांगणे आवडत नाही. बोलू का? तुमच्या आईला आणि माझ्या बाबांना इथे तुमचा घर असलं म्हणून कसे पण वागेल का माझ्याशी? मी तुमचं खूपच घेणार नाही. माझे बाबा आलेले आहे बाहेर. एकदा माहेरी गेली की इथंच नाही सासरी, मग बसा बोंबलत. गायत्री त्याला म्हणाली. त्याला अंगठा दाखवत म्हणाली. अमोलला जास्तच राग आला आणि तो म्हणाला, तुला पाहिजे त्याला बोलव. मी नाही घाबरत कुणाला. मी इथंच बसणार. गायत्री बाहेर पडत गेली आणि तिने बाहेरून एक मोठी काठी आणली. ती दोघी कपाटाच्या मध्ये लावत त्यावरती एका
झाड साडी पडद्यासारखी टाकली आणि म्हणाली, बसा इथेच, बसा, समाधी घ्या. मला काय करायचं आहे? मी तर जाणार माझ्या बाबांच्या घरी. तिने कपाटातून एक साडी काढली, ब्लाऊज काढले आणि त्या पडद्याच्या मागे जात कपडे बदलणार. तोच कपडे बदलण्याच्या आधी तिने एकदा बघितले, अमोल तिथे बसलेला आहे की नाही. तो तिथेच बसलेला होता. ते कोणत्या तरी विचाराने हसले, लाजले आणि पुन्हा त्या पडद्याच्या विरुद्ध दिशेने तोंड करून, तो आपल्याला दिसणार नाही असे तोंड करून उभी राहिली. आणि तिने सर्वात आधी आपल्या साडीची पिन काढली, साडी काढली आणि मग ब्लाऊज काढण्याचा तयारीमध्ये असताना पुन्हा तिला आपल्या मागे कोणीतरी असल्याचा भास झाला. त्याचा गरम तिचा उघड्या पाठीवर जाणू काही जाणीव तिला झाली. तिने घाबरत मागे वळून बघितले. तो पलंगावर बसला आहे का नाही. तो तिथे होता. ती फार घाबरली. आता हा कुठे गेला असे म्हणत तिकडे त्याला बघू लागली. तो तिच्या पायाजवळ खाली बसलेला होता. तिला हसू आले. ती काहीच बोलली नाही, परंतु पटकन स्वतःला झाकू लागली. अगदी घाईघाईने तिने ब्लाऊज आणि साडी बदलली. तो फक्त लांबून बघतच होता. तो तिला तसं बघत असताना तिला फार लाज वाटत होती, पण तिच्याजवळ पर्याय नव्हता. सर्व तयारी झाल्यावर ती त्याला अंगठा दाखवत, आपली जीभ दाखवत त्याला वाखुल्या दाखवल्या आणि म्हणाली, बघा, बघूनच पोट भरून घ्या. फक्त मी नाही भेटणार लवकर. तिला काही करायचं आतच त्याने तिला कमरेला पकडून तिला आपल्या अंगावर ओढून घेतले आणि जोरात तिला आपल्या छातीशी कुरवाळत तिला तिच्या आशा करण्याची आता मी शिक्षा देते असं म्हणत त्याने तिच्या पोटाचा चाव घेतला. ती थोड्याच वेळासाठी धडपडली, पण त्याने अजूनही त्याची मिठी तशीच घट्ट ठेवलेली होती. तिला खरे तर त्याचा राग आला होता. तिने पटकन त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु जो काही केल्या दूरच जात नव्हतं. तो तिच्या अंगाशी झोंबू लागला. ते तिला मुळीच आवडलेले नाही आणि तिने त्याच्या हाताला चाव घेत व तिथून पळून गेली. चला तर आपण पाहूया पुढच्या भागात. जोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.